नमस्कार। या व्हिडिओमध्ये आपण बैलपोळा या सणाविषयी माहिती अभ्यासणार आहोत। पोळा किंवा बैलपोळा हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावस्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे। बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो। विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमा भागात सुद्धा हा सण साजरा होतो। ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलांची पूजा करतात। नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो असा सर्जा राजाचा सण म्हणजे पोळा। हा दिवस बैलांचा विश्रांतीचा दिवस असतो। पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण देण्यात येते। पोळ्याला त्यांना नदीवर किंवा ओढ्यात नेऊन त्यांना अंघोळ घालतात। नंतर चरायला देऊन घरी आणतात। या दिवशी बैलांच्या खांद्याला म्हणजे मान जिथे शरीराला जोडलेली असते तो भाग हळद व तुपाने किंवा तेलाने शेकतात। याला खांद शेकणे अथवा खांड शेकणे म्हणतात। त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल, सर्वांगावर गेरूचे टिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्याच्या व घुंगराच्या माळा, नवी वेसन, नवा कासरा, पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घालतात। त्याला खायला गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य देतात। बैलाची निगा राखणाऱ्या बैलकरी घरगड्यास नवीन कपडे देण्यात येतात। या सणासाठी शेतकऱ्यांमध्ये उत्साह असतो। आपला बैल उठून दिसावा यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साज शृंगार खरेदी करतात। बैल सजवितात व पोळ्याच्या मिरवणुकीत भाग घेतात। गावाच्या सीमेजवळच्या शेतावर आंब्याच्या पानाचे एक मोठे तोरण करून बांधतात। या सणादिवशी महाराष्ट्रातल्या खेड्यांमधल्या प्रत्येक घराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते। त्याजवळ गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनई, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात। या वेळेस झडत्या म्हणायची पद्धत आहे। झडत्या म्हणजे पोळ्याची गीते। त्यानंतर मानवाईक म्हणजे ज्याला गावात मान आहे तो गावचा पाटील किंवा श्रीमंत जमीनदार तोरण तोडतो व पोळा फुटतो। नंतर बैल मारुतीच्या देवळात नेतात व नंतर घरी येऊन त्यांना ओवाळतात। बैल नेणाऱ्यास बोजारा किंवा पैसे देण्यात येतात। शेतकरी वर्गात हा सण विशेष महत्त्वाचा मानला गेल्याने तो उत्साहाने साजरा करण्यात येतो। महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील काही भागात उदाहरणार्थ कोल्हापूर जिल्ह्यात कर्नाटकी बेंदूर साजरा केला जातो। हा सण वटपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी असतो। या दिवशी बैलांना शेतीच्या कामातून विश्रांती दिली जाते। पोळ्याप्रमाणेच बैलांना सजवून मिरवणुका काढल्या जातात। संध्याकाळी कर तोडण्याचा कार्यक्रम असतो। पोळा हा सण खेडेगावात आजही मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। केवळ खेड्यातच नाही तर भारताच्या वेगवेगळ्या राज्यात हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो। भारत एक कृषीप्रधान देश आहे। त्यामुळे भारतात बैल, गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्या इत्यादी शेतीवर अवलंबून असणाऱ्या प्राण्यांचे खूप महत्त्व आहे। त्यामध्ये शेती ही बैलांवर अवलंबून असल्याने त्यांच्या निमित्ताने हा सण साजरा केला जातो। बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा बैलपोळा हा एक सण आहे। तसेच तो विदर्भात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो।